आपण पाहताय द विदर्भ न्यूज, विदर्भाचा बुलंद आवाज। अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी 7 फेब्रुवारी रोजी गाविलगड किल्ल्याची पाहणी आणि भ्रमंती केली। यासोबतच जिल्हाधिकारी यांनी मोजरी पॉइंट येथून गाविलगड किल्ला पायी चढण्याचा अनुभव घेतला। त्यांनी सुमारे 6 किलोमीटर ट्रॅकिंग करत दरीतून चढण्याचा थरारक अनुभव घेतला। जिल्ह्यातील प्रशासकीय कामाचा ताण हलका करण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला होता। जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी व त्यांच्या कुटुंबासाठी ही विशेष ट्रॅकिंग मोहीम घेण्यात आली होती। निसर्गाच्या कुशीत एक अविस्मरणीय प्रवास असलेला मेळघाट ट्रॅकिंग अनुभव। या मोहिमेत सहभागी झालेल्या मेळघाटातील घनदाट जंगले आणि हिरव्यागार दऱ्यांचा थरार जवळून अनुभवता आला। या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे निसर्गाशी नाते जोडणं आणि दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळवणं असा होता। सकाळी 6 वाजता मोजरी गावातून भ्रमंतीला सुरुवात करण्यात आली। सहभागी पदभ्रमंती करून सकाळी 9 वाजता किल्ल्यावर पोहोचले। यावेळी जिल्हाधिकारी श्री येरेकर यांनी गाविलगड किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व संवर्धनाबाबत सविस्तर माहिती घेतली। जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्यासह अचलपूरचे उपविभागीय अधिकारी बळवंत अरकवार, उपवन संरक्षक अग्रिम सैनी, चिखलदऱ्याचे तहसीलदार जीवन मोराणकर, अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन सहारे, जिल्हा प्रशासन अधिकारी विकास खंडारे, चिखलदऱ्याचे नायब तहसीलदार सुधीर धावडे, प्रवीण काळे व तुषार बुरघाटे, चिखलदरा नगर परिषदचे मुख्याधिकारी धीरज गोहाळ, सहाय्यक वनसंरक्षक अक्षय तळपे, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री युनाते, वनपाल विनोद कासदेकर, वनरक्षक मयूर सानप, श्री मलवार, श्री बोरकर, मनीष ढाकुलकर यांनी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवला। मोहिमेचं नियोजन विभागीय वन अधिकारी अनंत डागोळे यांनी केलं। मेळघाटच्या कुशीत हरवायला, निसर्गाशी नाते जुळायला आणि आठवणींचा ठेवा जमवायला हा सुवर्ण क्षण असल्याची भावना या भ्रमंतीत सहभागी असणाऱ्यांनी नोंदवली। यावेळी शिवा काळे यांनी गाविलगड किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, महत्त्व व संरक्षणाची गरज असल्याबाबत सविस्तर माहिती दिली। ही पदभ्रमंती ऐतिहासिक वारसा जतन व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली आहे।